हॅलो मित्रांनो, आज आपण इंग्लिशमधला खूप एक महत्त्वाचा इम्पॉर्टंट टॉपिक बघणार आहोत. दीज, दॅट, दीज, दोज हे शब्द ऐकलेत ना, पण कधी कधी गोंधळ होतो ना, कोणता शब्द कधी वापरायचा. पण डोंट वरी, हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितलात तर दीज, दॅट, दीज, दोज कसे आणि कुठे वापरायचे हे तुम्हाला पूर्णपणे क्लिअर होईल. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. दीज, हा, ही, हे. दीज, हा, ही, हे माझे पुस्तक आहे. दिस इज माय बुक. हे माझे पुस्तक आहे. दिस इज माय बुक. दिस मीन्स लक्षात ठेवा मित्रांनो, हा, ही, हे एक पेन आहे. दिस इज अ पेन. हे एक पेन आहे. दिस इज अ पेन. हा माझा मित्र आहे. दिस इज माय फ्रेंड. हा माझा मित्र आहे. दिस इज माय फ्रेंड. हा आंबा आहे. दिस इज अ मँगो. हा आंबा आहे. दिस इज अ मँगो. हा आमचा वर्ग आहे. दिस इज अवर क्लासरूम. हा आमचा वर्ग आहे. दिस इज अवर क्लासरूम. आता बघणार आहोत आपण दॅट. दॅट म्हणजे तो, ती, ते. दॅट म्हणजे तो, ती, ते. ते तुझे घर आहे. दॅट इज युअर हाऊस. ते तुझे घर आहे. दॅट इज युअर हाऊस. ते झाड आहे. दॅट इज अ ट्री. ते झाड आहे. दॅट इज अ ट्री. ती माझी शाळा आहे. दॅट इज माय स्कूल. ती माझी शाळा आहे. दॅट इज माय स्कूल. ती एक गाडी आहे. दॅट इज अ कार. ती एक गाडी आहे. दॅट इज अ कार. तो कुत्रा आहे. दॅट इज अ डॉग. तो कुत्रा आहे. दॅट इज अ डॉग. दिस, हे, ह्या, ही. दिसा अर्थ होतो हे, ह्या, ही माझी पुस्तक आहे. दीज आर माय बुक्स. ही माझी पुस्तके आहेत. दीज आर माय बुक्स. ही सफरचंदे आहेत. दीज आर ॲपल्स. ही सफरचंदे आहेत. दीज आर ॲपल्स. हे माझे मित्र आहेत. दीज आर माय फ्रेंड्स. हे माझे मित्र आहेत. दीज आर माय फ्रेंड्स. ही पेन आहे. दीज आर पेन्स. ही पेन आहे. दीज आर पेन्स. ही फुले आहेत. दीज आर फ्लॉवर्स. ही फुले आहेत. दीज आर फ्लॉवर्स. आता बघतोय दोज. दोज मीन्स ते, त्या, ती. दोज मीन्स ते, त्या, ती. ते तुझे बूट आहेत. दोज आर युअर शूज. ते तुझे बूट आहेत. दोज आर युअर शूज. ते पक्षी आहेत. दोज आर बर्ड्स. ते पक्षी आहेत. दोज आर बर्ड्स. त्या गाड्या आहेत. दोज आर कार्स. त्या गाड्या आहेत. दोज आर कार्स. ती झाडे आहेत. दोज आर ट्रीज. ती झाडे आहेत. दोज आर ट्रीज. ते विद्यार्थी आहेत. दोज आर स्टुडंट्स. ते विद्यार्थी आहेत. दोज आर स्टुडंट्स. गिव्ह द आन्सर इन कॉमेंट. फिल इन द ब्लँक. These, that, these, those. Dot dot is my pen. Dot dot are mangoes. Dot dot is your house. Dot dot are your birds in the sky. मित्रो, यांचे उत्तर मला कॉमेंटमध्ये करायचे आहे. आज आपण काय शिकलो मित्रांनो? आता तुम्हाला दीज, दॅट, दीज, दोज वापरणे सोपे वाटते ना? जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.